तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाज्योती MPSC आणि UPSCचा फॉर्म कसा भरायचा. फॉर्म भरण्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. फॉर्म भरण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की महाज्योती आणि NRT या दोन्ही संस्था एकाचद्वारे फॉर्म भरणार आहे. तर तुम्हाला NRT आणि महाज्योतीसाठी वेगवेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. हा एकच फॉर्म तुम्ही भरू शकता. फॉर्म भरण्याच्या अगोदर मी तुम्हाला याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगून देतो. जर या PDFची तुम्हाला लिंक हवी असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथून तुम्ही हा PDF डाउनलोड करू शकता. फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. UPSC आणि MPSCसाठी विद्यार्थ्याने ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. MPSC आणि UPSCसाठी फॉर्म भरण्याची वयोमर्यादा 19 ते 30 आहे. अर्ज करण्यासाठी एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे आवश्यक आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट तारीख ही 23/8/2026 आहे. तर चला तर आता आपण फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करू. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ही लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसून जाईल. तर फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्ही पहिले रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथे मोबाईल नंबर टाकून जनरेट OTPवर क्लिक करून फॉर्म भरू शकता. जर रजिस्ट्रेशन नसेल केलं तर क्रिएट अ न्यू अकाउंटवर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव, इथे वडिलांचं नाव, इथे आडनाव टाका. जेंडर मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. इथे तुमची जन्मतारीख निवडून घ्या. इथे तुम्ही अनाथ असेल तर येस करा, नसेल तर नो करा. इथे तुम्ही अपंग असेल तर येस करा, नाहीतर नो करा. इथे तुमची कास्ट निवडा, कोणत्याही OBC, SBC जे काही असेल ते निवडा. इथून तुमची कास्ट जे तेली, कुणबी, माडी जे असेल ते निवडा. इथे तुमचा इन्कम ग्रुप म्हणजे नॉन क्रिमिनल आहे ते टाका. इथे तुमचा आधार नंबर टाका. इथे तुमचा ॲड्रेस पूर्ण टाका. इथे तुमचा जिल्हा निवडा. इथे तुमची तहसील. त्यानंतर तुमचा पिनकोड टाका. त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे टाका. त्यानंतर प्रोसीड टू स्टेप 2वर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की तुम्ही जी माहिती भरली होती ते तुम्हाला इथे दिसून जाईल. त्यानंतर आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर सगळ्यात पहिले फोटो, त्यानंतर सिग्नेचर, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथे अपलोड इमेजवर क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड झालेले दिसेल. तर डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर प्रोसीड टू फायनल स्टेपवर क्लिक करा. त्यानंतर तुमचं इथे रजिस्ट्रेशन होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही लॉग इन पेजवर या. लॉग इन पेजवर आल्यानंतर तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर आणि OTP टाका. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेटवर क्लिक करा. तर मी तुम्हाला MPSC ग्रुप Bचा फॉर्म भरून दाखवणार आहे. तसाच तुम्ही UPSC आणि MPSCचा फॉर्म भरू शकता. तर चला तर आता मी तुम्हाला ग्रुप B आणि Cचा फॉर्म भरून दाखवतो. येथे तुम्हाला महाज्योती स्पॉन्सरशिप हे नाव दिसेल. इथे तुम्ही येसच करा, कारण की महाज्योती आणि NRT ही दोन्ही संस्था एकाचद्वारे पेपर घेणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सेंटरचं ऑप्शन दिसायला मिळेल. इथे तुम्ही तुमच्या मताने 5 सेंटर निवडायचे आहे ते तुम्ही निवडून घ्या. कोणते पण 5 सेंटर निवडू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की इथे तुम्ही कधी MPSCची परीक्षा दिली आहे का. दिली असेल तर येस करा, नाही दिली असेल तर नो करा. त्यानंतर हे ऑप्शन काही ओपन झालेले आहे नाही. जेव्हा तुम्ही इथे येस कराल तेव्हा हे ऑप्शन ओपन दिसेल. तर याची माहिती तुम्ही बरोबर भरून घ्या. त्यानंतर तुम्ही हायेस्ट क्वालिफिकेशन काय केलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे ते भरून घ्या. त्यानंतर इथे डिग्री नेम, BA BCom जे काही केले असेल ते तुम्ही इथे भरा. त्यानंतर त्यानंतर पासिंग इयर, त्यानंतर इथे मार्क तुमचे पर्सेंटेज होते की CGPA होते ते टाका. त्यानंतर इथे टोटल्स मार्क, इथे जेवढे मार्क भेटले ते. त्यानंतर इथे तुमचे पर्सेंटेज ॲटोमॅटिक येऊन जाईल. इथे तुम्हाला इथे तुमची ग्रॅज्युएशनची मार्कशीट अपलोड करायची आहे. अपलोड केल्यानंतर इथे अपलोड इमेजवर क्लिक करा. त्यानंतर अपडेटवर क्लिक करा. त्यानंतर इथे एक बॉक्स दिसेल छोटासा, त्या बॉक्समध्ये क्लिक करा. त्यानंतर सबमिट फॉर्मवर क्लिक करा.
सबमिट फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करू शकता. आणि या फॉर्मची हॉल तिकीट जेव्हा येईल त्यानंतर मी एक व्हिडिओ बनवून घेईल. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या किंवा स्कॉलरशिपच्या फॉर्म भरण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून घ्या.